नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। मी ज्ञानदा कदम या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात काहीशा वेगळ्या बातमीने आपण करतोय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा सध्या दुबईमध्ये सुरू आहे आणि या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत असा सामना होता तेव्हा त्या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमीच्या व्हायरल झालेल्या एका फोटोवरनं नवा वाद पेटलाय। या फोटोमध्ये मोहम्मद शमी क्रिकेट मॅचच्या दरम्यान एनर्जी ड्रिंक घेताना दिसतोय। सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे। या काळामध्ये मुस्लिम बांधव उपवास ठेवतात, मात्र शमीनं उपवास न ठेवता एनर्जी ड्रिंक घेतल्याचं दिसल्यामुळे ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी संताप व्यक्त केलाय। शमीनं उपवास न ठेवता मोठा गुन्हा केल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि या संदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलंय। इस्लाममध्ये रोजा ठेवणं हे कर्तव्य मानलं जातं, म्हणून मोहम्मद शमीनं उपवास न ठेवता मोठा गुन्हा केल्याचं त्यांचं निवेदनातनं म्हणणं आहे आणि यावरनं आता दोन मतप्रवाह सुद्धा पुढे येऊ लागलेत। हिंदुस्तान की एक मशहूर क्रिकेट शख्सियत मोहम्मद शमी साहब हैं। उन्होंने क्रिकेट के दरमियान पानी पिया या कुछ और चीज पी। तमाम लोग उनको देख रहे थे और इस दरमियान जब वो खेल रहे हैं तो इसका मतलब वो सेहतमंद हैं, तंदुरुस्त हैं, तवाना हैं। अब ऐसी कंडीशन में उन्होंने रोजा नहीं रखा और रोजा न रख करके फिर उन्होंने पानी भी पिया। दुनिया ने देखा उनको पानी पीते हुए, तो एक उनकी जरिए से एक गलत पैगाम अवाम में गया और रोजा न रख करके उन्होंने गुनाह का काम किया। तो उनको ऐसा नहीं करना चाहिए और वो शरीयत की नजर में वो मुजरिम हैं और गुनहगार हैं। खुदा के यहाँ उनको जवाबदेह होना पड़ेगा। आणि या सगळ्या वादावर बोलण्यासाठी मुस्लिम अभ्यासक शमशुद्दीन तांबोळी सर सध्या आपल्या सोबत आहेत। तांबोळी सर, हा जो वाद उपस्थित झालाय, शमी एनर्जी ड्रिंक पितोय, रमजानचा महिना सुरू आहे, त्यानं रोजा ठेवला नाही म्हणून मोठा गदारोळ माजवला जातोय, याबद्दलची आपली प्रतिक्रिया काय, भूमिका काय? मौलाना जे म्हणतायत ते त्यांच्या दृष्टीने म्हणतात आणि खरं म्हणजे कोणी कशा पद्धतीने राहायचं, वागायचं, रोजा ठेवायचं किंवा ठेवायचं नाही, किंवा नमाज पडायची किंवा पडायची नाही, हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे। आणि जो नमाज आणि रोजा करतो तोच मुस्लिम असतो, नाहीतर तो मुस्लिम नसतो, शरीयतच्या अगेन्स्ट असं काहीही बोलण्याचं अशा मौलानांना कुठलाही अधिकार नाही। दुसऱ्याचं व्यक्तिगत जीवन आहे आणि विशेषतः तो क्रिकेटच्या मैदानात आहे, भर उन्हामध्ये ते खेळत आहेत। अशा वेळेस रोजा ठेवावा का ठेवू नये याच्या गाईडलाईन्स खरं म्हणजे इस्लामिक याच्यामध्ये व्यक्ती हे आहे, ठेवावं ही शिफारस आहे, ती सक्ती नाहीये, शिफारस आणि सक्ती। तेव्हा असे जे मौलाना असतात अनावश्यक पद्धतीने कॉमेंट्स करणं, शेरेबाजी करणं, हे चुकीचं आहे म्हणणं, त्याला शाप देणं, हे गैर इस्लामिक आहे म्हणणं वगैरे वगैरे असं जे काही बोलतायत त्याच्यामध्ये केवळ आत्मप्रौढी नाही तर बिभत्सपणा सुद्धा त्याच्यामध्ये आहे असं मला वाटतं। असे कुठल्याही मौलानांना किंवा कस्टोडियन्स ऑफ द रिलिजन म्हणतो, धर्माचे ठेकेदार म्हणतो, त्यांना असं कुठलेही वक्तव्य करण्याचा, दुसऱ्यांच्या खासगी जीवनामध्ये लक्ष घालण्याचा कुठलाही अधिकार नाहीये। तेव्हा मी अशा वक्तव्यांच्या बद्दल निषेधच करतो अशा मौलानांचा। जी सर, आपले आभार, आपण आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।